सकाळची हीच ती जागा असते जिथे उभे राहून मी विचार करत असते नाश्त्याला काय बनवू आणि दुपारच्या जेवणाला काय बनवू. खूप विचार केल्यानंतर विचार केला की चपाती भाजी नको करायला, कारण की तिला टिफिनला चपाती भाजी दिली तर चपाती पण अर्धीच खाणार आणि भाजी पण अर्धीच खाणार. त्यासाठी असं काहीतरी बनवते की ती पूर्ण खाईल. मग उपीट घेतलं करायला. उपीटचा नाश्ता केला, तिला टिफिनला दिलं, तिचे केस वगैरे बांधून वेण्या घालून तिला शाळेला पाठवलं. नंतर 8 वाजल्यानंतर बघितलं तर पूर्ण घरात ऊन आलं होतं. तर स्वेटर काढून उन्हाच्या शोधात गॅलरीत जाऊन थांबली. ऊन वगैरे घेतलं. त्याच्यानंतर स्वयंपाकाची तयारी 1 ग्लास पाण्याने केली. 1 ग्लास पाणी पिऊन घेतलं, कारण की थंडीच्या दिवसामध्ये पाणी खूप कमी पितो आपण आणि शरीरासाठी पाणी खूप जास्त प्यावं लागतं. मग इथं दोडके सोलायला घेतले. दोडक्याची भाजी करणार होती आणि मी तर आज मिरच्या पण नाही सोडल्या, कारण की वांगे आणि शिमला मिरची तर आपण भरून करतोच, पण मी आज मिरच्या पण भरून करायचं ठरवलं होतं, म्हणून मिरच्या बाहेर काढून ठेवल्या होत्या. काल पावशेर मिरच्या आणल्या होत्या, त्यातल्या अर्ध्या मी बेसन पीठ लावून खाऊन घेतल्या होत्या, कारण की खाऊन पिऊन राहायचं असतं असं मला वाटतं. म्हणून दोडक्याच्या भाजीमध्ये बघा, गरम मसाला, चिकन मसाला, लाल तिखट आणि कांदा टोमॅटो टाकून परतून घ्यायचा आणि फक्त डाळ आणि दोडका धुवून टाकून द्यायचा. छान भाजी होते त्याची पण. आणि ते साईडला ठेवलं. त्याच्यानंतर शेंगदाण्याचं वाटण करायला घेतलं आणि इथे दादूचा संसार चालू होता. मला चमचा दे, मला वाटी दे. त्याला म्हटलं पहिले हाय बोल मग देते. आणि इथे शेंगदाण्याचं वाटण करून मिरच्यांमध्ये घेतलं भरायला. त्याच्यानंतर तेलामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि टोमॅटो टाकून छान फ्राय करून घेतल्या मिरच्या पहिल्या, आणि त्याच्यानंतर उरलेला जो मसाला आहे तो टाकून पाणी टाकून हळद मीठ टाकून परत शिजवायला ठेवलं. आणि हे बघा, अशी मिरचीची भाजी झाली होती. खूप छान झाली होती. मसाले भात रात्रीचाच केलेला होता, पण छान जेवण झालं होतं. बाय.